5व्या टप्प्याचा प्रचार संपलेला आहे। सोमवारी राज्यातल्या 11 मतदारसंघात मतदान होणार आहे। राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या लढती अटीतटीच्या होत असल्या तरी तिसराही महत्त्वाचा घटक आहे। 2019च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी MIMला सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी स्थापन केली। त्या निवडणुकीत राज्यातल्या जवळपास 7% मतदारांनी त्यांना साथही दिली। यंदाही MIMचे साथ आंबेडकरांनी सोडलेली आहे। महाविकास आघाडीशी घरोबा करण्याचा बराच प्रयत्न झाला, पण तेही काही शक्य झालं नाही। अखेर त्यांनी 35 उमेदवार राज्यात उभे केलेले आहेत। 3 टप्पे झालेत। 4थ्या आणि 5व्या टप्प्यासाठी वंचितची रणनीती काय असेल या आणि अशा अनेक मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्या सोबत वंचितचे संस्थापक प्रकाश आंबेडकर आहेत। प्रकाश आंबेडकरांचं आपल्या NDTV मराठीमध्ये स्वागत आहे। सर, NDTV मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। काय सांगाल, कशी विधानसभेची आणि लोकसभेची तयारी तुमच्या पक्षाकडून तयार करण्यात आलेली आहे? विधानसभेची नाही, लोकसभेची आमची तयारी आहे एवढा मी सांगतो। विधानसभेची 6 महिन्यानंतर होईल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये। विधानसभेची जी तयारी आहे ती मला वाटतं तुमचे सगळे चॅनल्स असणारे जे आहेत, महायुती आणि महाविकास आघाडी दोघांमध्येच खेळतात आहेत। त्याच्यामुळे आम्ही असं तुमच्या सगळ्या ॲनालिसिसमधनं वाचलो आहे। ही आमच्या दृष्टीने जमेची बाजू आहे। फक्त एवढंच आहे, आम्ही असं म्हणू की 4 तारखेला निकाल काही आले तर मला वाटतं सरप्राईज कोणी होऊ नये असंच फक्त माझं स्वतःचं म्हणणं आहे।